Good morning, all. We have seen last lecture what is mean by gradient. We seen gradient, stopping side distance, overtaking side distance. We seen or not? No, sir. No, Okay. sir. ठीक है. Today we will see what is mean by design speed, what is mean by gradient, types of gradient, and how much gradient is provided in hilly areas or plain areas or rolling areas, and what is mean by stopping side distance, overtaking side distance, intermediate side distance, and on that how many formulae, two or three formulas, and on that problems are came in your exam. Okay, so that's why we have to prepare problems and factual data in highway engineering. सोपे आहेत फॉर्म्युले, काही अवघड नाही आहे त्यामध्ये जास्त. ठीक आहे. टुडे विल सी फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज डिझाईन स्पीड. कोण सांगू शकेल डिझाईन स्पीड म्हणजे काय? व्हॉट इज डिझाईन स्पीड? तुम्हाला काय वाटतं डिझाईन स्पीड म्हणजे काय? कोणाला येत असेल तर बोला, नसेल तर नो म्हणा, जाऊयात आपण पुढे. Maximum safe speed of vehicle. गुड. मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ व्हेकल ॲज्युम्ड फॉर जिओमेट्रिक डिझाईन. म्हणजे एखादा रोड तुम्ही कन्स्ट्रक्ट करताय, एखादा रोड तुम्ही बांधताय किंवा त्याला बनवताय, तो कन्स्ट्रक्ट करत असताना तुम्ही काय करताय? सेफ्टी पर्पजचा विचार करताय. कुणाच्या सेफ्टी पर्पजचा विचार करताय? तर तुम्ही एखाद्या व्हेकलवाला असेल, एखादा कारवाला असेल, एखादा फोर व्हीलर असेल, एखादा 10 टायरवाला असेल किंवा काही असेल, कोणताही पेडिस्ट्रियन असेल किंवा XYZ, म्हणजे जो त्या रोडवरून जाणार आहे त्याचा विचार तुम्ही काय करताय? ज्यावेळेस जिओमेट्रिक डिझाईन करताय, म्हणजे ज्यावेळेस रोड कन्स्ट्रक्ट करताय, त्यावेळेस तुम्ही त्याच्या सेफ स्पीडचा विचार करताय. मॅक्झिमम सेफ स्पीड म्हणजे नॅशनल हायवेवरून मी जर जात असेल तर मी जास्तीत जास्त माझी गाडी जी आहे ती 100च्या स्पीडनं पळवतोय. 100च्या स्पीडनं मी माझी बाईक जी आहे ती नॅशनल हायवेवरून घेऊन जातोय. तर ज्यावेळेस जिओमेट्रिक डिझाईन म्हणजे ज्यावेळेस तो नॅशनल हायवे डिझाईन करत असतील किंवा बनवत असतील, त्यावेळेस त्यांनी त्या सेफ स्पीडचा एक विचार केला असेल की या रोडवरून 100 किलोमीटर पर आवर जी आहे गाडी धावली पाहिजे, एवढा स्पीड जी आहे ती तिनं मेंटेन केला पाहिजे. त्यानुसार तो रोड जो आहे तो कन्स्ट्रक्ट केला जातो, त्यालाच आपण डिझाईन स्पीड असं म्हणतो. अगोदर 120 किलोमीटर पर आवर नॅशनल हायवे आणि एक्सप्रेसवेला होतं, परंतु आता नवीन नियमानुसार 100 किलोमीटर पर आवर सेफ स्पीड, मॅक्झिमम सेफ स्पीड फॉर एक्सप्रेसवेज अँड नॅशनल हायवे असं केलेलं आहे. तुम्ही ज्यावेळेस वर्तमानपत्र, न्यूजपेपर्स वगैरे वाचत असाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. किंवा काल एक 3 दिवसापूर्वी मे बी मध्य प्रदेश और उत्तर प्रदेश मे बी नितीन गडकरी यांनी कितीच्या स्पीडनं चेक केला एक रोड, 170 किलोमीटर पर आवर फोर व्हीलरमध्ये त्यांनी चेकिंग केलं. म्हणजे तो रोड कशासाठी बनवला आहे? तर तो एक 3 ते 4 किलोमीटरचा रोड आहे, जो एक्सप्रेसवे और नॅशनल हायवे टाईपमध्येच बनवलेला आहे. त्यावरती आपण एरोप्लेन जरी लँड केलं, कारण एरोप्लेनचा स्पीड जो असतो तो 240 किलोमीटर पर आवर और XYZ किती असेल तो असेल, ज्यावेळेस तो लँडिंग करत असतो त्यावेळेस मे बी. ओके, तर तो 170 किलोमीटर पर आवर पर्यंत सेफ स्पीड त्यांनी चेक केला की तो रोड जो आहे तो ओके आहे की नाही. तुम्हाला युट्यूबवरती वगैरे व्हिडिओ पाहायला पण मिळाला असेल. म्हणजे ज्यावेळेस एखादा रोड होतो त्यावेळेस त्याची सेफ्टी मेजरमेंट चेक केली जाते की तो रोड जो आहे तो बरोबर त्या याच्यासाठी बनवला गेला आहे की नाही आहे, म्हणजे तो सुपेरियर बनवला आहे किंवा नाही आहे. तर सेफ स्पीड म्हणजे डिझाईन स्पीडची डेफिनेशन काय असेल मग? द मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ व्हेकल्स ॲज्युम्ड फॉर जिओमेट्रिक डिझाईन ऑफ ए हायवे. म्हणजे मॅक्झिमम सेफ स्पीड एक डिझाईन करताना विचारात घेऊन तो जो रोड आहे तो डिझाईन करणे, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? डिझाईन स्पीड असं म्हणतो. ओके, स्क्रीनवरती दिसतंय तुम्हाला डिझाईन ऑफ हॉरिझॉन्टल अलाइनमेंट. त्यामध्ये
various design elements to be considered in the horizontal alignment. First one is the design speed, second one is the horizontal curve, third one is the super elevation, fourth one is the type and length of transition curve, fifth one is the widening of pavement or curves on curves, and last one is setback distance. आता यामध्ये ह्या गोष्टी सर्व ज्या आहेत त्या रोड बांधत असताना, रोड कन्स्ट्रक्ट करत असताना, रोड बनवत असताना आपल्याला विचारात घेतल्या पाहिजे. जिथं कर्व येईल तिथं तुम्हाला सुपर एलिव्हेशन थर्ड पॉईंट द्यावं लागेल. जिथं तुम्हाला कर्व असेल त्या ठिकाणी तुम्हाला मग हॉरिझॉन्टल प्रोव्हाइड करायचं आहे की ट्रान्झिशन कर्व प्रोव्हाइड करायचं आहे, ते तुम्हाला आता कर्व ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस लक्षात येईल. डिझाईन स्पीड, मॅक्झिमम सेफ स्पीड ऑफ अ व्हेकल when you design a geometric design speed. नेक्स्ट टाईप अँड लेंथ ऑफ ट्रान्झिशन कर्व, मग ते कर्व जो आहे तो कर्व किती स्टीप आहे की नॉर्मल आहे किंवा काय आहे, त्यानुसार तो तुमचा कर्वची पोझिशन आणि त्याची लेंथ आणि विड्थ जी आहे ती ठरेल. आणि वाईडनिंग ऑफ पेवमेंट ऑन कर्व, वाईडनिंग ऑफ पेवमेंट म्हणजेच रोड, पेवमेंट म्हणजे कॅरेज वे, तो जो आहे तो कर्ववरती किती वाढवायचा. वाईडनिंग म्हणजे वाढवणे, विस्तृत करणे म्हणजे थोडीशी जाडी जी आहे ती रोडची विड्थ जी आहे रोडची ती वाढवणे. कशामुळे, त्या ठिकाणी जर स्टीप असेल किंवा काय असेल तर तुमची बाईक जी आहे ते बाहेर जाऊ नये. सुपर एलिव्हेशन द्यायचं, प्लस रोडची विड्थ जी आहे ती तुम्हाला कर्व पोझिशनवरती वाढलेली दिसेल. ओके. What is mean by design speed? The design speed is the main factor on which geometric design elements depend. The design speed of a road depends on, बघा जिओमेट्रिक डिझाईन स्पीड कशावरती डिपेंड आहे तर दोन फॅक्टर आहेत. फर्स्ट वन इज अ क्लास ऑफ द रोड, फर्स्ट वन इज अ क्लास ऑफ द रोड. मी बोललो तुम्हाला नॅशनल हायवे एक्सप्रेसवे असेल तर तो क्लास तुमचा फर्स्ट आहे. तर क्लास फर्स्टमध्ये रोडचं सुपेरियरिटी म्हणजे रोडचं जे आहे तो करतानाच अतिशय व्यवस्थित आणि चांगला बनवला जातो. त्यामुळं क्लास ऑफ रोड महत्त्वाचा आहे, त्यावरती डिझाईन स्पीड जो आहे तो तुमचा डिपेंड असेल. जर स्टेट हायवे असेल, जर MDR असेल तर तुमचा डिझाईन स्पीड जो असेल तो 80-70 असा असेल. ठीक आहे. आणि सेकंड वन इज अ टेरेन. टेरेन म्हणजे त्या ठिकाणचा एरिया, त्या ठिकाणचा एरिया कसा आहे. मग आत्ता जे स्क्रीनवरती दिसतंय क्लासिफिकेशन ऑफ टेरेन, हे एक्झामला 100% विचारतात. 100% in your exam on that one MCQ will become on MCQ in competitive exam on this part, one MCQ 100% in came. बघा तुम्हाला पण तुमच्या एक्झाममध्ये येऊ शकतं. कुणाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घेऊ शकता. जर नोट्स कोणी केलेले असतील तर त्या नोट्समध्ये बघा. हा जर पार्ट नसेल तर हा पार्ट तुमच्या नोट्समध्ये येऊ शकतो. क्लासिफिकेशन ऑफ टेरेन, क्लासिफिकेशन ऑफ टेरेन, त्यामध्ये टेरेन क्लासिफिकेशन म्हणजे कोणत्या टाईपचे टेरेन आहे. आणि सेकंड क्रॉस स्लोप ऑफ कंट्री इन पर्सेंटेज, क्रॉस स्लोप ऑफ कंट्री इन पर्सेंटेज म्हणजे ज्या ठिकाणी कसं टेरेन आहे त्या ठिकाणी किती स्लोप द्यायचा, किती क्रॉस स्लोप प्रोव्हाइड करायचं, पर्सेंटेज. क्लासिफिकेशन ऑफ टेरेन जर नोट्समध्ये नसेल तर हा पार्ट राईट डाऊन करू शकता सर्वजण, सर्वांसाठी आहे. एक्झाममध्ये यावरती 100% विचारू शकतात. बघा क्लासिफिकेशन ऑफ टेरेन लिहून घ्या वाटल्यास तुमच्या नोटबुकमध्ये. टेरेन क्लासिफिकेशन फर्स्ट कॉलममध्ये, सेकंड कॉलममध्ये क्रॉस स्लोप ऑफ कंट्री इन पर्सेंटेज. फर्स्ट टेरेन कोणता आहे, प्लेन टेरेन. SR नंबर फर्स्ट प्लेन टेरेन. त्याचं किती असतं क्रॉस स्लोप ऑन पर्सेंटेज, प्लेन आहे. प्लेन असल्यामुळं काय तिथं तुम्हाला पर्सेंटेज कमी असेल तरी चालेल, म्हणजे 0 असेल तरी चालेल किंवा अप टू 10%, 0 to 10% जे असेल क्रॉस स्लोप ऑफ कंट्री इन प्लेन टेरेन, पर्सेंटेज 0 to 10%. सेकंड वन इज अ रोलिंग टेरेन, रोलिंग त्यामध्ये तुम्हाला 10 to 25%. थर्ड वन इज अ माउंटेनियस 25 to 60%. अँड लास्ट वन इज अ स्टीप ग्रेटर दॅन 60%, ग्रेटर दॅन 60%. तुमच्या नोटबुकमध्ये नोट्समध्ये असू द्या. MCQ यावरती 100% येईल, एक तर आता येईल किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामला 100% यावरती येतो. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे. ओके, लिहून घेतलंय सर्वांनी. मे बी नोट्समध्ये असेल, नसेल तर लिहून घ्या. ठीक आहे. कोणकोणते फॅक्टर्स जे आहेत ते अफेक्ट करतात, राईट डाऊन करत असाल तर करा, नसाल तर पुढे जाऊया. करतंय कोण राईट डाऊन झालेलं आहे? येस सर. आपण शेजारी काय घेतो बरोबर आहे. ठीक आहे. नेक्स्ट कोणकोणते
फॅक्टर्स अफेक्ट करतात डिझाईन स्पीडवर. डिझाईन स्पीड करत असताना कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात? फर्स्ट वन इज अ क्लास अँड कंडिशन ऑफ रोड सरफेस, आता सांगितल्याप्रमाणे. सेकंड वन इज अ नेचर अँड इंटेन्सिटी अँड टाईप ऑफ ट्रॅफिक. नेचर म्हणजे आता इथं जे सांगितलं टेरेन, टेरेन म्हणजेच काय, एक नेचर आहे. नेक्स्ट इंटेन्सिटी अँड टाईप ऑफ ट्रॅफिक म्हणजे त्या ठिकाणी एका दिवसामध्ये किंवा पीक पिरियडमध्ये ट्रॅफिक किती येतं, त्या रोडून किती टाईप्स ऑफ टनेजेस किंवा कोणकोणते मोठे मोठे म्हणजे मोठी वाहनं जात आहेत, छोटी वाहनं जात आहेत किंवा काय होत आहेत, यावरून पण तुम्ही त्या टाईपचा रोड जो आहे तो तिथं डिझाईन करू शकता. थर्ड वन इज अ टाईप ऑफ कर्व अलॉंग दी रोड, कोणत्या टाईपचे कर्व जे आहेत त्या रोडवरती प्रोव्हाइड केलेले आहेत. फोर्थ वन इज अ साईड डिस्टन्स रिक्वायर्ड, म्हणजे साईड डिस्टन्सेस असतील तर ते किती प्रोव्हाइड केलेले आहेत त्या रोडवरती. नेचर ऑफ अ टेरेन, टेरेन कसं आहे ते आत्ता सांगितलं. आणि स्ट्रक्चर ऑफ द रोड, रोडचं स्ट्रक्चर कसं आहे. ओके, ह्या सर्व जे गोष्टी असतील, फॅक्टर्स जे असतील ते अफेक्ट करतील कशावरती, तर डिझाईन स्पीड ऑफ हायवे. आता या फॅक्च्युअल डेटामध्ये, हा पण फॅक्च्युअल डेटा आहे. ओके, हा फॅक्च्युअल डेटा तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. ठीक आहे. नेक्स्ट डिझाईन स्पीड ऑन हायवेज. आता हा जो फॅक्च्युअल डेटा आहे, हा फॅक्च्युअल डेटा एकतर कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी किंवा एकतर डिग्रीसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. यातलं डिप्लोमासाठी काय इम्पॉर्टंट आहे, तर फक्त फर्स्ट लाईन इम्पॉर्टंट आहे आणि सेकंड लाईन. एक्सप्रेसवे अँड नॅशनल अँड स्टेट हायवे, एक्सप्रेसवे अँड नॅशनल अँड स्टेट हायवे. मे बी हे पण येत नाही आहे डिप्लोमाला. नॅशनल अँड स्टेट हायवे सेकंड 100, 80, 80, 65, 50, 40, 40, 30 जास्त करून एक्सप्रेसवेवरती विचारलं जाऊ शकतं. यामध्ये कसं लक्षात ठेवणार तुम्ही बघा. डिझाईन स्पीड्स ऑन रुरल हायवेज, डिझाईन स्पीड ऑन रुरल हायवेज चार्ट बघा. फर्स्ट रोड क्लासिफिकेशन, रोड क्लासिफिकेशनमध्ये मग तुमचे टाईप्स ऑफ रोड कोणते कोणते आहेत, एक्सप्रेसवे, नॅशनल हायवे, स्टेट हायवे, MDR, ODR आणि VR. ओके, त्यामध्ये डिझाईन स्पीड इन किलोमीटर पर आवर फॉर व्हॅरियस टेरेन्स. मग कोणत्या टाईपचे टेरेन आहेत, तर तुमच्या लक्षात आलं प्लेन टेरेन एक आहे, इथं पाहिलं तुम्ही प्लेन टेरेन, रोलिंग टेरेन, माउंटेनस टेरेन आणि स्टिप टेरेन. तेच टाईप्स आहेत इथं, प्लेन, रोलिंग, माउंटेनियस आणि स्टिप. ओके, आता प्लेनमध्ये 2 पार्ट, रोलिंगमध्ये 2 पार्ट, माउंटेनियसमध्ये 2, स्टिपमध्ये 2. सेम पार्ट इन ऑल टर्म्स, प्लेन, रोलिंग, माउंटेनियस आणि स्टिप. प्लेनमध्ये जे रुलिंग मिनिमम आहे तेच रोलिंगमध्ये रुलिंग मिनिमम, माउंटेनियसमध्ये पण सेम रुलिंग मिनिमम आणि स्टिपमध्ये रुलिंग मिनिमम. व्हॉट इज रुलिंग अँड मिनिमम? रुलिंग मीन्स मॅक्झिमम आणि मिनिमम मीन्स तेवढा स्पीड त्यावरती तुम्ही ठेवला तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे त्या रोडवरती. आणि रुलिंग म्हणजे मॅक्झिमम स्पीड तुम्ही त्या रोडवरती तेवढा वाढवू शकता, त्याच्या पुढे गेल्यानंतर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहे. ओके, फर्स्ट प्लेन टेरेन, एक्सप्रेसवेसाठी काय आहे स्पीड 120, मिनिमम काय आहे 100. रोलिंग काय आहे 120, मिनिमम काय 100. तो मिनिमम जो आहे 100 तोच उचलायचा आणि डायरेक्ट रोलिंगमध्ये घ्यायचा रोलिंगसाठी. लक्षात येते, तोच मिनिममचा 100 जो आहे मिनिमम स्पीड तोच उचलायचा आणि डायरेक्ट रोलिंगमध्ये घ्यायचा रोलिंगसाठी. फक्त हा क्रम लक्षात ठेवा, असेंडिंग ऑर्डर, प्लेन, रोलिंग, माउंटेनियस आणि स्टिप. प्लेन, रोलिंग, माउंटेनियस, स्टिप. एक्सप्रेसवे पाहतोय आपण, प्लेनमध्ये रोलिंग आणि मिनिमममध्ये 120, 100. मग तोच प्लेनचा मिनिममचा 100 उचलायचा आणि रोलिंगला टाकायचा 100. ओके, आणि मिनिमम किती मग 80. प्रत्येक ह्याच्यात 20-20 मायनस करायचं, एवढं लक्षात ठेवा. 20-20 मायनस करायचं. रोलिंग 120 आहे, मिनिमम काय करणार 100. मग आता मिनिमम उचलला रोलिंगसाठी, डायरेक्ट 100 घेतला, 100 मधून 20 मायनस करा, तो असेल रोलिंगचा मिनिमम 80. तो उचला मिनिममचा रोलिंगचा 80, तो रोलिंगसाठी टाका माउंटेनियसमध्ये 80 सेम. त्यातून 20 मायनस करा, तो मिनिमम असेल माउंटेनियसचा. त्यातून पुन्हा आता इथं बघा, इथं काय झालेलं आहे, इथं माउंटेनियसचा रुलिंग जो आहे तो सेम ॲज अ रुलिंग फॉर स्टिप घेतलेला आहे 80 आणि जो सेम ॲज अ मिनिमम जो 60 आहे. म्हणजे माउंटेनियस आणि स्टिपला सेम असेल, म्हणजे इथपर्यंत जर लक्षात ठेवलं तरी स्टिपसाठी तुम्ही डायरेक्ट तेच जे आहे ते लिहू शकता. ओके, काही प्रॉब्लेम नाही. आणि नॅशनल अँड स्टेट हायवेजमध्ये काय आहे, प्लेनमध्ये रुलिंग 100 किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवरसाठी पाहतोय आपण सर्व. 100 रुलिंगसाठी प्लेनमध्ये, मिनिमम 80. ॲज इट इज 80 मिनिमम उचलला आणि रोलिंगसाठी 80 टाकला. पण यामध्ये पुन्हा 15 मायनस केलेलं आहे पहा.
इथं आता 20 मायनस करत होतो आपण पहिल्यामध्ये एक्सप्रेसवेमध्ये. नॅशनल आणि स्टेटमध्ये 15 केलेलं आहे आणि 65 आलेलं आहे. पण इथं मग नंतर व्हॅल्यूज याचे चेंज होत गेलेत बघा. माउंटेनियरसाठी रोलिंग अँड मिनिमम 50, मिनिमम 40. पुन्हा नंतर स्ट्रीपसाठी रोलिंग 40 आणि मिनिमम 30. ह्या ज्या आहेत फॅक्च्युअल डेटा आहे, हा तुम्हाला पाठ करावा लागेल. हा स्पीड जो आहे तो डायरेक्ट डिझाईन केलेला असतो. याच्या रिलेटेड काय आपल्याला काय हे जे एक्सप्लेनेशन वगैरे काही त्याचं नाही आहे. ते डायरेक्ट गव्हर्नमेंटनं जे असेल ते डायरेक्ट फायनल केलं. याच्यामध्ये काय मग आणखीन एक ट्रिक सांगू शकतो यासाठी तुम्हाला. नॅशनल आणि स्टेट हायवेजमध्ये पहा, पहिल्यामध्ये त्यांनी 100-80 20 मायनस केलं. पुन्हा नंतर हा मिनिममचा घेतला, डायरेक्ट रोलिंगसाठी 80 घेतला. सर्वांना स्क्रीनवर दिसतंय बरोबर. पण यातून ह्यांनी काय केलं, 15 मायनस केलं. आता पहा इथं 15 मायनस केलं ना तुम्ही, नंतर यामधून काय डायरेक्ट 15 मायनस करा. कुठं माउंटनियसमध्ये 65 मधून 15 गेले, किती आले, 50 आले. मग नंतर तुम्ही 10 मायनस करा, म्हणजे उतरता क्रम घ्या. 10 मायनस करा, मिनिमम मध्ये आलं 40. हा बोला कल्याणी. रोल नंबर 61. बोलायचं आहे तर बोला, तुमचा म्यूट नाही आहे आवाज. येतोय आवाज? Yes, sir. प्रत्येकानं आपापले स्पीकर जे आहेत ते म्यूट करत चला ज्यावेळेस तुम्ही लिसन करताय, म्हणजे लर्न करताय. ज्यावेळेस मी म्हणतोय बोला त्यावेळेस बोलत चला. ओके, लक्ष देत चला थोडंसं, काय चालू आहे काय नाही आहे, काय सांगतोय. बघा, प्लेन नॅशनल आणि स्टेट हायवेसाठी प्लेन रुलिंग आणि मिनिमम 180. 20 मायनस केलं. ॲज इट 20 आपण घेतलं, ते रोलिंगसाठी टाकलं. त्यातून 15 मायनस केलं. 20 केलं होतं, त्यातून 15 मायनस केलं. मिनिमम 65 केलं. उतरता क्रम घेतोय बघा. नंतर माउंटेनियसमध्ये पुन्हा 15 मायनस केलं. त्याचं 50 जे आहे ते माउंटेनियसच्या रुलिंगला घेतलं. त्यातून 10 मायनस केलं, ते आलं मिनिमम 40. आणि ते स्ट्रीपच्या 40 जे आहे ते मिनिममचं डायरेक्ट रोलिंगला घेतलं आणि त्यातून पुन्हा 10 मायनस केलं. 30 जे आहे ते मिनिमम. हे जे आहे ते तुम्हाला डायरेक्ट जे आहे हे करावं लागेल. ओके, ठीक आहे. डिझाईन स्पीड ओके. नेक्स्ट, व्हॉट इज मीन बाय ग्रॅडियंट. ओके, नोट्समध्ये पण पाहिलं असेल तुम्ही, ज्यांनी नोट्स लिहिलेल्या आहेत. नोट्स प्रत्येकाने लिहा. आत्ता नोट्स नाही लिहिल्या तर लक्षात येणार नाही आहे. जेवढं शिकवतोय एवढ्या गोष्टी रिपीट करतोय, 4-5 वेळा 10 वेळा रिपीट झाल्या असेल तर त्या गोष्टी फक्त ऐकून एकदा हाताखालून गेल्या तर जास्त ॲनालिसिस होतील, लक्षात राहतील. ओके, ठीक आहे. लिहून घ्या नोट्स वगैरे, लिहित चला ज्या टाकलेल्या आहेत. सर्वांना माझे MCQ पण पोचलेले असतील. मी ग्रुपवरती MCQ पण टाकलेले आहेत सर्व चॅप्टर्सचे, चॅप्टर वाईज. नंतर पुन्हा तुम्हाला दोन्ही चॅप्टर्सच्या या पण PPT शेअर केलेल्या आहेत माझ्या. ओके,
आता काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला, सर्व नोट्स तर मिळालेत, प्रॉपर सगळं आहे, गायडन्स पण. जर समजत नसेल तर समजत नाही आहे म्हणून सांगा, रिपीट करा म्हणून सांगा, मी करेल. परंतु समजतंय आणि उगाच फुल्लडपणा वगैरे चालणार नाही आहे, नाटक चालणार नाही आहे. ओके, एवढं लक्षात ठेवा. मी जेवढं एक्सप्लेन करतोय, जर समजत नसेल तर नो म्हणा, आणि समजत असेल तर येस म्हणा पहिल्यांदा चॅट बॉक्समध्ये, मग आपण ग्रेडियंटकडे जाऊया. ठीक आहे, ओके, सर्वांना समजतंय, सर्वांचा रिप्लाय ओके, येस आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला काय पाहिजे आहे, तर ग्रॅडियंट. तुम्ही नोट्समध्ये पण पाहिलं असेल, लिहिलं असेल, किंवा नसेल लिहिलं तर लिहून घ्या. आज नोट्स कंप्लीट करा किंवा उद्या करा, परंतु कंप्लीट करा आता दोन्ही चॅप्टरच्या. हा चॅप्टर काय आणखीन 4-5 तासामध्येच कंप्लीट होईल. ओके, मग आपल्याला नंतर असाइनमेंट कंप्लीट करायचे आहेत. नंतर पुन्हा आपल्याला तुम्हाला हायवे इंजिनिअरिंगला प्रॅक्टिकल आहेत, त्या मॅम घेतीलच, ते मोहिते मॅडम आहेत तुम्हाला प्रॅक्टिकलसाठी, मी थेरॉटिकल्स शिकवण्यासाठी आहे. काही प्रॉब्लेम आला तरी पण आहे मी. आणि प्रॅक्टिकल तुम्हाला व्हिडिओज वगैरे नंतर ज्यावेळेस आपला 3rd चॅप्टर चालू होईल, मग त्यावेळेस तुम्हाला व्हिडिओज वगैरे, कसा रोड बनवला जातो, कसं काय केलं जातं, तो व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. ओके, ठीक आहे. आपला आता पार्ट काय पाहणार आहे आपण, व्हॉट इज मीन बाय ग्रेडियंट. पहा, स्क्रीनवरती दिसतंय तुमच्या सर्वांच्या. ग्रेडियंट इज द रेट ऑफ राईज ऑर फॉल अलॉंग दी लेंथ ऑफ रोड विथ रिस्पेक्ट टू दी हॉरिझॉन्टल. पहा काय म्हटलं, ग्रेडियंट इज द रेट ऑफ राईज ऑर फॉल अलॉंग दी लेंथ ऑफ रोड विथ रिस्पेक्ट टू दी हॉरिझॉन्टल. विथ रिस्पेक्ट टू दी हॉरिझॉन्टल म्हणजे चढ आणि उतार रोडवरती. ग्रॅडियंट म्हणजे रोड काही कुठे सेम असतो असं नाही, पठारी प्रदेश आहे किंवा डोंगराळ प्रदेश आहे किंवा अनइव्हन सरफेस आहे. रेट ऑफ राईज अँड फॉल म्हणजे काय, अनइव्हन सरफेस म्हणजे कुठे चढ आहे कुठे उतार आहे. मग अशा ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, जिथं चढ आहे तो एरिया तुम्हाला काय करावं लागेल, तो एरिया एक्सकेवेट म्हणजे तो एरिया जो आहे तो काढावा लागेल, जिथला चढ आहे तिथला तो एरिया काढावा लागेल, कटिंग करावं लागेल. आणि जिथं डाऊन आहे, डाऊनफॉल आहे, जिथं म्हणजे फॉल आहे, त्या ठिकाणी तो काढलेलं मटेरियल जे आहे ते त्या फॉलिंगमध्ये टाकावं लागेल. म्हणजे काय होईल, जिथला एरिया कटिंग केला तिथला एरिया एक लाईन झालेला असेल, म्हणजे सपाट झालेला असेल, लेवल झालेला असेल. आणि ज्या ठिकाणी फॉल आहे त्या ठिकाणी तिथलं काढलेलं कटिंग केलेलं मटेरियल त्या फॉलिंगमध्ये गेल्यामुळं तो फॉलिंगचा एरिया पण काय झालेला असेल, लेवलमध्ये आलेला असेल. म्हणजे एक लाईनमध्ये तुम्हाला रोड जो आहे तो तयार होईल, म्हणजे इम्बॅकमेंट जे आहे ते तुमचं स्ट्रेट होईल. बरोबर समजतंय. ग्रेडियंट इज द रेट ऑफ राईज ऑर फॉल अलॉंग दी लेंथ ऑफ रोड विथ रिस्पेक्ट टू द हॉरिझॉन्टल. ही डेफिनेशन आहे तुमच्या ग्रेडियंटची. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल आपण रेट ऑफ राईज अँड फॉल काय करतोय तर काढतोय, त्यालाच आपण काय म्हणतोय, ग्रेडियंट म्हणतोय. ओके, इट इज एक्सप्रेस्ड ॲज ए रेशो ऑफ 1:n or also as a percentage such as n%. म्हणजे जर दाखवायचं असेल ग्रेडियंट तर तुम्ही कशामध्ये दाखवू शकता, डिनोट करू शकता n%, स्मॉल n% और 1:n. 1:n म्हणजेच काय, 1 जर व्हर्टिकल असेल तर n हॉरिझॉन्टल, 1 मीटर व्हर्टिकल आहे तर n मीटर हॉरिझॉन्टल असेल. ठीक आहे, ओके. आणि तुम्हाला बुकमध्ये डायग्राम पण आहे याची ग्रेडियंटची, ती बुकमधली डायग्राम पहा, हाईट कशी दिलेली आहे किंवा काय आहे, काय नाही आहे, सोपं आहे. रेट ऑफ राईज अँड फॉल अलॉंग द हॉरिझॉन्टल ग्रेडियंट इज कॉल्ड एज अ ग्रेडियंट. ओके, आणि त्यामध्ये मग काय, हाईट किती, डिस्टन्स किती ते असेल, म्हणजेच काय आहे तुमचा ग्रेडियंटचा फॉर्म्युला h/d. h म्हणजे हाईट, d म्हणजे डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू हॉरिझॉन्टल. h/d म्हणजेच तुमचा फॉर्म्युला असेल कशाचा, ग्रेडियंटचा. आता एक्झाममध्ये, कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये एकदा क्वेश्चन आला होता, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन केम्बर अँड ग्रेडियंट. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन केम्बर अँड ग्रेडियंट. एक्झाममध्ये क्वेश्चन आला होता आणि तिथं ऑप्शन होते G = 2c. कॉम्पिटिटिव्ह एक्झामला आलेला क्वेश्चन आहे. G = 2c
G is equal to only C, G by 2 is equal to C, and all of the above. G is equal to 2C, G is equal to only C, G divided by 2 is equal to C, and all of the above. तर याचा आन्सर कोण सांगू शकेल? What is the relation between gradient and camber? तर आन्सर आहे ऑप्शन फर्स्ट, G इज इक्वल टू 2C. तर कसं आहे, केम्बरच्या डबल जे असतं ते ग्रॅडियंट असतं, केम्बरच्या डबल जे असतं ते ग्रॅडियंट असतं. मे बी इथं नसेल, तुम्हाला डिग्रीला शिकायला मिळेल, ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे पाहाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. ओके, G इज इक्वल टू 2C लक्षात ठेवा, लिहून घ्या. ओके, ठीक आहे. आपण आता मग ग्रॅडियंट प्रोव्हाइड करायचा पर्पज काय? जर आपण ग्रॅडियंट व्यवस्थित स्लोप प्रोव्हाइड केला नाही तर रोड तयार होईल का? जर एम्बॅकमेंट कटिंग फिलिंग केली नाही तर रोड लेवलमध्ये होईल का? नाही ना. मग चढ उतार, राईज अँड फॉल असं प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्यामुळे रोड जो आहे तो तुमचा एका लेवलमध्ये होणार नाही. मग त्याचे ऑब्जेक्ट और पर्पज काय आहेत रोडला आपल्याला ग्रॅडियंट हे करण्याचे? बघा, टू कनेक्ट द स्टेशन्स लोकेटेड ॲट डिफरंट लेवल्स. म्हणजे जर समजा एखाद्या ठिकाणी खोल उथळपणा आहे आणि एका ठिकाणी राईज आहे, जास्तच चढ असेल तर तो आपण चढ आपल्याला काय करावं लागेल? मेंटेन करावं लागेल. म्हणजे तो कुठेतरी भरून घ्यावा लागेल आणि एक लेवलमध्ये आणून आपल्याला थोडासा तो चढ जो आहे तो कमी करावा लागेल. नेक्स्ट, टू मेक द अर्थवर्क ऑफ द रोड प्रोजेक्ट इकॉनॉमिकल बाय बॅलन्सिंग कटिंग अँड फिलिंग. आता एवढं एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण कटिंग फिलिंग क्वांटिटी काढतो, ज्यावेळेस आपण रोडचा ग्रॅडियंट सेट करतो, ज्यावेळेस आपण रोडचं इम्बॅकमेंट सेट करतो, ज्यावेळेस आपल्याला रोड स्ट्रेटमध्ये आणायचा असतो, त्यावेळेस आपण कटिंग आणि फिलिंगचे कॅल्क्युलेशन करतो. रोड बनवत असताना कटिंग आणि फिलिंगचे कॅल्क्युलेशन करतो. जेवढं कटिंग आहे तेवढंच फिलिंग भेटलं पाहिजे, जेवढं फिलिंग आहे तेवढंच कटिंग भेटलं पाहिजे. जर लेवल झालं नाही, जर कटिंग आणि फिलिंग मॅच झालं नाही, जर कटिंग जास्त होत असेल आणि फिलिंग कमी होत असेल, हा 10% चालेल. तुमचा रोड प्रोजेक्ट आहे 50 किलोमीटरचा आणि त्यामध्ये 10% कटिंग जास्त होते, चालेल. पण जर कटिंग 50% होतंय आणि फिलिंग फक्त 30% होतंय तर हे चालणार नाहीये, मोठा रोड प्रोजेक्ट असेल तरीही. त्यामुळं आपण रोड चूज करताना किंवा साईट चूज करताना किंवा रोड अलाइनमेंट चूज करताना अशी चूज करतो जी की बेटर असेल आणि त्यावरून रोड नेत असताना आपला खर्चही कमी होईल आणि कटिंग आणि फिलिंगची क्वांटिटी जी आहे ती सेम होईल. म्हणजे मी इकडं जर कटिंग करताना 50 ठिकाणी कटिंग केलेली असेल तर इकडं फिलिंग करताना 45 ठिकाणी तरी कमीत कमी मला फिलिंग आली पाहिजे. आणि तेवढं मटेरियल, जेवढं कट केलेलं मटेरियल आहे, जेवढी कट केलेली सॉईल असेल, जेवढं कट केलेला मुरूम असेल, तेवढा मुरूम त्या फिलिंगच्या एरियामध्ये बसला पाहिजे, तरच मला तो रोड परवडणारा आहे, नाहीतर तो रोड मला परवडणारा नाही आहे. त्यामुळं आपण इम्बॅकमेंट और सेक्शनिंग और ग्रॅडियंट असा चूज करतो ज्या ठिकाणी कटिंग आणि फिलिंग ह्या दोन्ही क्वांटिटीज ह्या मॅच करतात एकमेकांना, तरच आपण रोड जो आहे तो बॅलन्सिंग करू शकतो और इकॉनॉमिकली बनवू शकतो, तरच तुम्हाला पण फायदा होईल आणि गव्हर्नमेंटला पण फायदा होईल. ओके, थर्ड पॉईंट, टू प्रोव्हाइड इफेक्टिव्ह ड्रेनेज ऑफ रेन वॉटर स्पेशली when the pavement is provided with curves. टू प्रोव्हाइड इफेक्टिव्ह ड्रेनेज ऑफ रेन वॉटर, ज्यावेळेस कर्व प्रोव्हाइड केलेले असतील त्यावेळेस काय असेल तर इफेक्टिव्ह ड्रेनेज जे आहे ते करावं लागेल. कसं कराल मग? ज्यावेळेस कर्व्स प्रोव्हाइड केलेले असतात त्यावेळेस साईडला कर्व्स आहेत, मध्ये कर्व्स आहेत आणि पडलेलं पावसाचं पाणी जे आहे ते ड्रेन आउट करायचं आहे. तर आपण काय केलेलं असतं, साईडला साईड ड्रेन्स प्रोव्हाइड केलेले असतात, मोठ्या मोठ्या रोडला साईड गटर्स प्रोव्हाइड केलेले असतात सिमेंट कॉन्क्रीटच्या. मग ते पडलेलं पावसाचं पाणी जे आहे ते त्यामधून पास आउट होईल. टू कन्स्ट्रक्ट साईड ड्रेन इकॉनॉमिकली. बघा, नेक्स्ट पॉईंट आहे टू कन्स्ट्रक्ट साईड ड्रेन इकॉनॉमिकली, म्हणजे साईडला आपण जे आहेत ते साईड ड्रेन्स जे आहेत त्या प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट, फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रॅडियंट. कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ग्रॅडियंटवरती? फर्स्ट वन इज अ नेचर ऑफ ग्राउंड, सेकंड वन इज अ नेचर ऑफ ट्रॅफिक, थर्ड वन इज अ ड्रेनेज रिक्वायर, टाइप ऑफ रोड सरफेस, फिफ्थ वन इज अ टोटल हाईट टू बी कवर्ड, सिक्स्थ वन इज अ रोड अँड रेल्वे इंटरॅक्शन, ब्रिज अप्रोचेस अँड सेफ्टी रिकॉर्ड. बघा कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात ग्रेडियंटवरती. नेचर ऑफ ग्राउंड,
कोणत्या टाईपचं नेचर आहे ग्राउंडचं, म्हणजे तिथं स्लोप जास्त स्टीप आहे की स्लोपच नाही आहे, पठारी प्रदेश आहे. नेचर ग्राउंडचं. नेचर ऑफ ट्रॅफिक, तिथं हेवी ट्रॅफिक आहे की लो ट्रॅफिक आहे. नेक्स्ट ड्रेनेज रिक्वायरमेंट आहे का बरोबर त्या ठिकाणी. नेक्स्ट टाईप ऑफ रोड, नॅशनल हायवे आहे की स्टेट हायवे आहे. नंतर पुन्हा सेफ्टी रिक्वायरमेंट, म्हणजे त्या ठिकाणी आपण सेफ्टी रिक्वायरमेंट एखाद्या रोडच्या तिथं वगैरे काय सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकतो का, म्हणजे चार्ट्स असतील किंवा नंतर रोडच्या कडेला तुम्ही पाहिलं असेल पुढे गाव आहे किंवा पुढे काय आहे असं लिहिलेलं असतं कॉर्नरला वगैरे, त्या सेफ्टी सर्व प्रोव्हाइड केलेल्या असतात. किंवा कुठेतरी सिग्नलिंग सिस्टम असते ज्या ठिकाणी चौक वगैरे असतो त्या ठिकाणी अशा सेफ्टी रिक्वायरमेंट ज्या आहेत त्या प्रोव्हाइड केलेल्या असतील. ते सर्व जे असतील ते फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रेडियंट असतील. ओके. नेक्स्ट स्क्रीनवरती दिसते तुम्हाला टाईप्स ऑफ ग्रेडियंट्स. टाईप्स ऑफ ग्रेडियंट, आता बुकमध्ये तुम्ही पाहिलं असेल रुलिंग ग्रेडियंट, लिमिटिंग ग्रेडियंट, एक्सेप्शनल ग्रेडियंट, ॲव्हरेज ग्रेडियंट, फ्लोटिंग ग्रेडियंट आणि मिनिमम ग्रेडियंट असे 5-6 प्रकार दिलेले आहेत बुकमध्ये. ओके. परंतु आपल्याला फक्त हे 4 प्रकार जे आहेत ते डिप्लोमा, डिग्री आणि कुठंही तुम्ही बाहेर गेलात तरी तुम्हाला हे फक्त 4च गरजेचं. ॲव्हरेज ग्रेडियंट अँड फ्लोटिंग ग्रेडियंट इज नॉट रिक्वायर्ड. जरी काय असेल तर त्याची डेफिनेशन मी तुम्हाला वाचून सांगेन. ओके. फर्स्ट वन इज अ रुलिंग ग्रेडियंट, सेकंड वन इज अ लिमिटिंग ग्रेडियंट, थर्ड वन इज अ एक्सेप्शनल ग्रेडियंट अँड लास्ट वन इज अ मिनिमम ग्रेडियंट. आता या नावाप्रमाणेच यामध्ये मिनिमम ग्रेडियंट म्हणजे काय, तर इथं जो आहे तो ग्रेडियंटचा स्लोप जो असतो तो कमी असतो. तुम्ही नोट्समध्ये पाहिलं असेल, नोट्समध्ये मी दिलेलं आहे कोणता ग्रेडियंट सर्वात मोठा आहे. कोणता ग्रेडियंट सर्वात मोठा आहे नोट्समध्ये दिलेलं आहे. कोणता आहे? एक्सेप्शनल. एक्सेप्शनल ग्रेडियंट. गुड. एक्सेप्शनल ग्रेडियंट म्हणजे काय, तर या ठिकाणी जो आहे तो पर्वती भाग और डोंगराळ प्रदेश जो आहे तो स्टीप असेल, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला गाडी जी आहे ती वरती नेताना चढ लागेल, खूप चढ लागेल. त्यामुळे तुम्ही गाडी जी आहे ती तिथं नेऊ शकत नाही किंवा नेताना तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम होईल. तुमचा स्पीड जो आहे तो गाडीचा अतिशय कमी करावा लागेल. लिमिटिंग ग्रेडियंटमध्ये त्यापेक्षा कमी स्टीप स्लोप असेल एक्सेप्शनलपेक्षा, आणि त्यावरती तुम्ही गाडी जी आहे ती 20, 30, 40च्या स्पीडनं नेऊ शकाल. रुलिंग ग्रेडियंटवरती त्यापेक्षा कमी असेल, कशापेक्षा, लिमिटिंगपेक्षा. त्यावरती तुम्ही 40-50च्या स्पीडनं गाडी जी आहे ती घेऊन जाऊ शकता. आणि मिनिमम ग्रेडियंट म्हणजे तिथं अतिशय नॉर्मल ग्रेडियंट असेल किंवा नॉर्मल चढ वगैरे असेल, त्यावरती तुम्ही जी गाडी आहे ती फास्टली तुम्ही मूव्हिंग करू शकता. यामध्ये बघा, फर्स्ट वन इज अ रुलिंग ग्रेडियंट. रुलिंग ग्रेडियंट इज द मॅक्सिमम ग्रेडियंट within which the designer attempts to design the vertical profile of a road. Ruling gradient is also known as a design gradient. For selection of ruling gradient, factors such as the type of terrain, length of the grade, speed, pulling power of vehicle, etc. are considered. ज्यावेळेस आपण एखादा ग्रेडियंट डिझाईन करतो, ज्यावेळेस आपण एखादं टेरेन डिझाईन करतो, त्यावेळेस तुम्ही सेफ्टी पर्पज त्या व्हेकलचा, त्यानंतर त्याची तिथं ग्रेड कोणता आहे, म्हणजे लेंथ ऑफ ग्रेड, तिथं लेंथ किती प्रोव्हाइड करू शकतो, विड्थ किती प्रोव्हाइड करू शकतो रोडची, ते सर्व चेक केलं जातं. तिथं स्पीड किती प्रोव्हाइड करू शकतो, डिझाईन स्पीड फॉर व्हेकल, हे सर्व चेक केलं जातं. आणि तिथलं टाईप ऑफ टेरेन कोणता आहे, प्लेन आहे, रोलिंग आहे किंवा काय आहे, हे समथिंग सर्व चेक केलं जातं. आणि मग आपण जो आहे तो तिथं ग्रेडियंट जो आहे तो डिझाईन केलं जातं. लक्षात ठेवा, याचं एक दुसरं नाव काय आहे, तर डिझाईन ग्रेडियंट. रुलिंग ग्रेडियंट इज ऑल्सो नोन ॲज अ डिझाईन ग्रेडियंट. शक्यतो जास्त करून आपण आपल्या रोड्समध्ये किंवा काय असेल त्या ठिकाणी डिझाईन ग्रेडियंट हा जो आहे तो प्रोव्हाइड करतो, म्हणजेच रुलिंग ग्रेडियंट जो आहे तो प्रोव्हाइड करतो जास्त ठिकाणी. ओके. नेक्स्ट वन इज अ लिमिटिंग ग्रेडियंट, स्टीपर दॅन रुलिंग ग्रेडियंट. बघा इथं म्हटलंय तुम्हाला, जे सांगितलं आत्ताच, स्टीपर दॅन रुलिंग ग्रेडियंट. रुलिंग ग्रेडियंटपेक्षा स्टीप स्लोप असतो, तो म्हणजे काय, तर लिमिटिंग ग्रेडियंट. इन हिली रोड्स इट मे बी फ्रिक्वेंटली नेसेसरी टू एक्सीड रुलिंग ग्रेडियंट अँड अडॉप्ट लिमिटिंग ग्रेडियंट. इट डिपेंड्स ऑन कशावरती डिपेंड्स असतो लिमिटिंग ग्रेडियंट, तर बघा, फर्स्ट वन इज अ टोपोग्राफी अँड सेकंड वन इज कॉस्ट इन कन्स्ट्रक्टिंग द रोड. शक्यतो लिमिटिंग ग्रेडियंट जे आहेत ते छोटे छोटे डोंगराळ भाग असतात, त्या ठिकाणी तुम्हाला लिमिटिंग ग्रेडियंट जे आहेत ते पाहायला मिळते. ओके. Next one is a exceptional gradient. Design gradient has also called as a ruling gradient, and in India we are used जास्त करून कोणता ग्रेडियंट यूज करतो, तर रुलिंग ग्रेडियंट मोस्ट ऑफ ऑल.
आणि ज्या ठिकाणी अतिशय स्टिप असेल मग त्या ठिकाणी तुम्हाला हे एक्सेप्शनल आणि लिमिटिंग प्रोव्हाइड करावं लागतील. एक्सेप्शनल ग्रेडियंट आर व्हेरी स्टीपर ग्रेडियंट्स गिवन ॲट अनअवॉइडेबल सिच्युएशन. म्हणजे ज्या ठिकाणी अतिशय स्टीप पर्वत आहे त्या ठिकाणी तुम्ही एक्सेप्शनल ग्रेडियंट जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. दे शुड बी लिमिटेड फॉर शॉर्ट स्ट्रेचेस नॉट एक्सीड अबाउट 100 मीटर ॲट ए स्ट्रेच. म्हणजे 100 मीटर एवढं तुम्ही स्ट्रेट चढ तुम्ही हे करू शकत नाहीत रोडमध्ये, एक्सेप्शनल ग्रेडियंट प्रोव्हाइड करू शकत नाही. जास्त स्टीप 100 मीटरपर्यंत जर चढ असेल तर आपली बाईकच जाणार नाही आहे. 10, 20, 30चा जरी स्पीड घेतला तरी बाईक चढणारच नाही आहे. 100 मीटरचा स्टीप स्लोप आहे तर चालणार नाही आहे. त्यासाठी तुम्हाला टप्प्यामध्ये तो स्टीप स्लोप जो आहे तो कमी जास्त करावा लागेल. ओके, and that is the most important factual data we have seen last lecture. Type of terrain in that ruling gradient, limiting gradient and exceptional gradient. First one is a plain and rolling terrain, second one is a mountainous and steep terrain having more than 3000 meter above MSL. आणि हे लास्ट जे आहे ना यामध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. माउंटेनियस अँड स्टीप हॅव्हिंग इलिव्हेशन मोर दॅन, तिथं आता लेस दॅन पाहिजे, तिथं मोर दॅन असेल तर इथं खाली लेस दॅन पाहिजे. ओके, बघा मग हा डेटा जो आहे तो तुम्ही मी आपल्या नोट्समध्ये लिहून दिलेला आहे. कसं लक्षात ठेवायचं ते पण सांगितलेलं आहे. 3, 5, 6 हे 5 आणि 6 उचलायचं, ते डायरेक्ट रुलिंग आणि लिमिटिंगमध्ये टाकायचं, फक्त 1 न वाढवायचं, 7 केलं. पुन्हा हे 6 आणि 7 उचलायचं, हे डायरेक्ट पुढे घ्यायचं आणि पुन्हा फक्त 8 करायचं. आणि मग हे 1 in 30, 1 in 20, 1 in 15 हे कसं करायचं तर 100 3.3 तर किती, मग ते उत्तर आलेलं म्हणजे 1 in 30 असेल, 1 in 20 असेल, 1 in 15 असेल. ओके 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 ऑर नॉट? ओके असेल तर ओके करा. सानिया बोला, 27 बोला. हा राजनंदिनी बोला. That all terms factual data are designed by IRC, इंडियन रोड काँग्रेस. हे काय मी डिझाईन केलं नाही किंवा गव्हर्नमेंटनं हे अगोदर डिझाईन करून ठेवलेलं आहे का, म्हणजे वर्षानुवर्षे याच डिझाईननुसार याच पर्सेंटेजनुसार आपण जे आहे ते कामं करतोय, आपले रोड जे आहेत ते करत आलेलं आहे. ओके, मिनिमम ग्रेडियंट काय आहे तर दिस इज इम्पॉर्टंट ओनली ॲट लोकेशन वेअर सरफेस ड्रेनेज इज इम्पॉर्टंट. जिथं सरफेस ड्रेनेज म्हणजे होत नाही आहे, जिथं पडलेलं पावसाचं पाणी ड्रेनेज होत नाही आहे त्या ठिकाणी आपण मिनिमम ग्रेडियंट जो आहे तो प्रोव्हाइड करतो. आणि खाली लास्ट लाईन बघा, केम्बर विल टेक केअर ऑफ द लॅटरल ड्रेनेज बट द लॉंगिट्युडनल ड्रेनेज अलॉंग दिस साईड ड्रेन्स रिक्वायर सम स्लो फॉर स्मूथ फ्लो ऑफ वॉटर. शक्यतो हा ग्रेडियंट जो आहे तो पठारी भागामध्येच आपण यूज करतो. ठीक आहे, आता आपण जाऊयात साईड डिस्टन्स. व्हॉट इज मीन बाय साईड डिस्टन्स? आता नोट्समध्ये पाहिलंय तुम्ही, व्हॉट इज मीन बाय साईड डिस्टन्स? कोण सांगू शकेल? सेफ डिस्टन्स बिटवीन टू व्हेकल्स इज कॉल्ड ॲज अ साईड डिस्टन्स. दॅट्स करेक्ट ऑर नॉट? नोट्समध्ये दिलंय ना मी, दिलंय की नाही आहे, लिहिलंय की नाही आहे, राईट डाऊन केलेत की नाही आहेत नोट्स? केलेत ना. काही जणांनी मला मे बी राईट डाऊन केलेलं नोट्स सेंड केलेत, 1-2-4 स्टुडंट असतील मे बी. बाकीच्यांनी पण लिहिले असतील असं समजतो, जरी पाठवले नसतील मला तरी इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही आहे. ज्यावेळेस मी सांगेल त्यावेळेस पाठवावं लागतील आणि प्रत्येकानं लिहिलेलं पाहिजे मला, फक्त 1-2घांनी लिहिलेलं चालणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, आपण साईड डिस्टन्सकडे येऊया. The distance along the center line of a road, the distance along this center line of a road at which
हा ठीक आहे, अमोघ सिद्धिका. At which a driver has a visibility of an object stationary or moving at a specified height above the carriageway is known as a sight distance. आता ज्यावेळेस साईड डिस्टन्स आपण डिझाईन करतो ना किंवा साईड डिस्टन्स एखादा ठरवतो ना, त्यावेळेस आपल्याला ड्रायव्हरची हाईट किंवा ड्रायव्हरची व्हेकलची हाईट म्हणजे त्याची आय लेवल असेल, म्हणजे तुम्ही लाईन ऑफ कॉलिमेशन, लाईन ऑफ साईट वगैरे शिकला असाल तुम्ही बेसिक सर्वेइंगमध्ये. ज्यावेळेस ऑटो लेवल, डम्पी लेवल आपण यूज करतो त्यावेळेस त्यामधून लाईन ऑफ साईट आणि लाईन ऑफ कॉलिमेशन. लाईन ऑफ कॉलिमेशन म्हणजे काय, लाईन ऑफ साईट म्हणजे काय, याच्या डेफिनेशन पण मे बी पाहिले असतील किंवा तुम्ही ॲडव्हान्स सर्वेइंगमध्ये तुम्ही शिकाल. लाईन ऑफ कॉलिमेशन काय आहे किंवा लाईन ऑफ साईट काय आहे. प्लेन टेबल सर्विंगमध्ये तुम्ही शिकला असाल, मे बी प्लेन टेबल सर्विंग असेल तुम्हाला आता यामध्ये कशामध्ये, या ॲडव्हान्स सर्विंगमध्ये. मग त्यामध्ये रेडिएशन, इंटरसेक्शन, रिसेक्शन अँड ट्रॅव्हर्सिंग अशा काहीतरी 4 मेथड्स असतील. मग तुमचा प्लेन टेबलचा काहीतरी प्रिन्सिपल असेल, पॅरलेलिझम वगैरे वगैरे वगैरे. तर काय आहे, आपण ज्यावेळेस एखाद्या इन्स्ट्रुमेंटमधून पाहतोय, एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्ये पाहत असताना तुमची लाईन ऑफ साईट काय सांगते, तुमची लाईन ऑफ साईट, तुमचं आय लेवल जो आहे तो त्या लाईनमधून तुमच्या रेंजिंग रॉडला कुठे मार्क करतोय, ती असेल तुमची लाईन ऑफ साईट. म्हणजे मधलं रिडिंग ज्यावेळेस तुम्ही उचलता त्या आता तुम्हाला, मला माहिती नाही आहे तुम्ही ऑटो लेवल, डम्पी लेवल यूज केलं आहे की नाही आहे फर्स्ट इयरला, सेकंड सेमला, कारण आता तुम्ही ऑनलाईन वगैरे शिकताय, ठीक आहे. मग आता त्यामध्ये प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये वगैरे पाहिलं असेल, जे सर किंवा काय कोण शिकवत असेल ते तुम्हाला दिसत असेल, त्या इन्स्ट्रुमेंटमधून पाहतायत आणि पुढची रेंजिंग रॉड आहे आणि त्या रेंजिंग रॉडवरती एक सांगतो, जे ऑटो लेवल किंवा डम्पी लेवल असतं ना त्याच्यामध्ये 3 लाईन्स दिसत असतात, हॉरिझॉन्टल 3 लाईन्स दिसत जातं आणि त्यामधली मधली जी लाईन असते ना त्या मधल्या लाईनवरचं रिडिंग तुम्हाला सांगायचं असतं. ते रिडिंग म्हणजे लाईन ऑफ साईटचं रिडिंग असतं. ओके, ठीक आहे. आपल्या विषयाकडे येऊया. तर आपल्याला हायवे इंजिनिअरिंगमध्ये ज्यावेळेस आपण साईड डिस्टन्स पाहतोय त्यावेळेस साईड डिस्टन्स पाहत असताना आपल्याला आपल्या ड्रायव्हरची आय लेवल काय आहे, आय साईट काय आहे, त्याची हाईट काय आहे किंवा त्याच्या व्हेकलची हाईट काय आहे. प्रत्येक व्हेकलची हाईट जी आहे ती वेगळी असणार आहे. बाईकवरून जो जात असेल त्याची वेगळी असेल, जो कारमधून जात असेल त्याची वेगळी असेल, जो ट्रकमधून, बसमधून जात असेल त्याची वेगळी असेल, बरोबर ना. ट्रकमधून जातोय त्याची लाईन ऑफ साईट एखाद्या ऑब्जेक्टकडे पाहण्याची अशी तिरपी असेल. का तर पुढचं आलेलं ऑब्जेक्ट जे आहे ते 2 व्हीलरवरती आलेलं आहे, म्हणजे पुढून आलेला व्यक्ती जो आहे तो 2 व्हीलर, म्हणून बस जे आहे ते हाईटला आहे, तो ड्रायव्हरची हाईट पण हाईटला आहे, म्हणून त्याची लाईन ऑफ साईट तिरपी डायगोनली असेल. जर पुढून येणारी व्यक्ती और ऑब्जेक्ट जे आहे ते पुढून येणारा ट्रक आहे आणि इकडून पण ट्रक आला आहे तर त्याची लाईन ऑफ साईट काय असेल, डायरेक्ट सेम आय लेवल असेल, कारण तिकडून पण हाईटवरती आहे आणि इकडून पण हाईटवरती आहे. लक्षात येतं. मग ॲज पर IRC नुसार आय लेवल हाईट आणि ऑब्जेक्ट हाईट जी आहे ती फिक्स केलेली आहे. 1.2 मीटर फॉर आय लेवल अँड ऑब्जेक्ट हाईट 0.15 मीटर. मग काय ॲज पर IRC त्यांनी काय असेल ते डिझाईन केलेलं असेल किंवा काय दगड असेल पुढं समथिंग काय असेल ते त्यांनी काहीतरी ठरवलं असेल आणि त्यानुसार जे आहे ते त्यांनी हे केलेलं. ओके, पुढं समजेल तुम्हाला. मग डेफिनेशन काय, द डिस्टन्स अलॉंग द सेंटर लाईन ऑफ अ रोड ॲट विच अ ड्रायव्हर हॅज अ व्हिजिबिलिटी ऑफ अन ऑब्जेक्ट स्टेशनरी ऑर मूव्हिंग ॲट ए स्पेसिफाईड हाईट अबाव द कॅरेजवे इज नोन ॲज अ साईड डिस्टन्स. और आणखीन एक डेफिनेशन, साईड डिस्टन्स इज द लेंथ ऑफ अ रोड फिजिबल आहे टू द ड्रायव्हर ॲट एनी इन्स्टन्स. म्हणजे जेवढा रोड त्याला व्हिजिबल आहे, जेवढ्या रोडवरती विदाऊट ऑब्जेक्ट त्याला तो दिसतोय तेवढे डिस्टन्स त्याचं काय असेल तर त्याचं साईड डिस्टन्स असेल. ठीक आहे. मग साईड डिस्टन्स शुड सॅटिस्फाय द फॉलोइंग कंडिशन. साईड डिस्टन्सच्या कंडिशन्स पहा. फर्स्ट वन इज अ ड्रायव्हर ट्रॅव्हलिंग ॲट द डिझाईन स्पीड हॅज सफिशियंट साईड डिस्टन्स ऑर रोड लेंथ फिजिबल टू स्टॉप व्हेकल. ज्यावेळेस एखादं ऑब्जेक्ट वगैरे दिसेल आणि त्यावेळेस मग त्याला काय करावं लागेल, त्याची व्हेकल जी असेल ती एकतर स्लो करावं लागेल किंवा स्टॉप करावं लागेल अचानक दिसलं. इन केस ऑफ एनी ऑब्स्ट्रक्शन ऑन द रोड अहेड विदाउट कुलिजन. कुलिजन म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय कुलिजन. एक रोड मला बांधायचा आहे 1 किलोमीटरचा. मे बी काल मी
हायवे रिलेटेड काहीतरी थर्ड इयरला पण आलं होतं इस्टिमेटिंग अँड कॉस्टिंगमध्ये. त्यांना पण हायवे डिझाईन्स काहीतरी एक थोडासा पॉईंट होता, त्यामध्ये विचारलं होतं. तुम्हाला पण विचारतो, पाहूयात कुणाचा आन्सर करेक्ट आहे. 1 किलोमीटरचा रोड मला करायचा आहे. व्हिलेज रोड करतोय मी 1 किलोमीटरचा. विड्थ आहे 3.75 मीटर, लेंथ आहे 1 किलोमीटर, साईड शोल्डर्स आहेत. व्हिलेज रोड आहे, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. बिटुमिनचा रोड करतोय, म्हणजे आपला जो ग्रॅव्हलचा आहे तोच डांबरी रोड. तर मला सांगा किती कॉस्ट लागेल मला त्या रोडला, चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. 1 किलोमीटर रोड, 3.75 मीटर विड्थ, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतनं रोड झालेला आहे, बिटुमिनचा रोड आहे डांबरी. तर मला सांगा किती कॉस्ट असते 1 किलोमीटर रोडची. इन चॅट बॉक्स सर्वजण आपलं आपलं म्हणणं मांडू शकता. पाहूयात कोणाचं किती ऑब्झर्वेशन आहे ते. प्रत्येकजण कुठेतरी गावामध्ये, खेड्यामध्ये, शहरामध्ये राहत असेल, कुठेतरी काहीतरी असे बाहेर चार्ट्स असतात, त्यावरती लिहिलेलं असतं, त्यावरती सेक्शनिंग केलेलं असतं. त्यामध्ये क्रॉस सेक्शन ऑफ इम्बॅकमेंट, क्रॉस सेक्शन ऑफ कटिंग, रोहन भोसलेनं लिहिलं आहे 10 to 12 लाख. ठीक आहे, पुढं आणखीन. तर त्यामध्ये क्रॉस सेक्शन ऑफ एम्बॅकमेंट, कटिंग अशी डायग्राम असते. त्यावरती त्या प्रधानमंत्री महाराष्ट्र ग्राम सडक योजना काय समथिंग याच्यातून मंजूर झाला आहे, त्यामध्ये किती किलोमीटरचा रोड आहे, किती त्याला निविदा रक्कम आलेली आहे, किती खर्च झालेला आहे, किती डंपर्स यूज केलं, किती मुरुम यूज केलं, असं सर्व लिहिलेलं असतं. कोण पाहतंय की नाही आहे माहीत नाही. मी माझ्याकडला फोटो तुम्हाला नंतर सेंड करेल सर्वांना व्हॉट्सअपवरती. एक फोटो टाकेल आपल्या ग्रुपवरती, त्यामध्ये तुम्हाला समजून जाईल. परंतु तुम्ही सांगा मला 9 to 12 लाख आता कोणीतरी सांगितलं एक चॅट बॉक्समध्ये. 20 to 30 लाख प्रथमेश फाटे. हा, प्रथमेश मे बी जवळपास आहे. 25 to 30 राजनंदिनी, गुड. 30 to 40 प्रतीक्षा ढोले, 13 रोल नंबर, गुड. पाहत चला, ऑब्झर्वेशन ठेवा. 30 to 35 ऐश्वर्या. हर्षवर्धन 35 to 45, 35 to 40, 20 to 22. ओके, ठीक आहे. लक्षात घ्या, 1 किलोमीटरचा रोड कंप्लीट होत असताना त्याला 30 ते 40 लाख रुपये त्या रोडच्या त्या टाईप ऑफ रोड बनवण्यामध्ये किंवा त्या रोडनुसार, विड्थनुसार त्याला जे आहे ते डिझाईन केलेलं असतात. जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत पण होऊ शकतं. असं काही नाही आहे की 30 लाखामध्ये होईल, काही 20 लाखामध्ये पण होतील. परंतु कशावरती डिपेंड आहे, तर त्याच्या विड्थ आणि त्याच्या मटेरियल आणि त्याच्या क्वालिटीवरती. बरोबर. 30 ते 40 लाख शक्यतो 1 किलोमीटरसाठी आपण, व्हिलेज रोड असेल तर त्यासाठी आपण सँक्शन करतो. ओके, का सँक्शन केलेलं असतात 30 ते 40 लाख? ॲक्च्युली 45-50 पण असू शकतात. का, तर त्याचं नंतर मेंटेनन्स करायचं असेल किंवा काय असेल तर त्या कंपनीला किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला ते पैसे जे आहेत ते पुरले पाहिजे आणि त्याला थोडासा फायदा पण झाला पाहिजे. त्यासाठी त्या सर्व ज्या गोष्टी असतात ते प्रोव्हाइड केलं. मग आता मला सांगा, 7 मीटर विड्थ आहे, 1 किलोमीटरचा रोड बांधायचा आहे, स्टेट हायवे आहे. तर मला सांगा त्यासाठी किती पैसे सँक्शन केले जात असतील गव्हर्नमेंटकडून. 1 किलोमीटर रोड, 7 मीटर विड्थ, स्टेट हायवे. चॅट बॉक्समध्ये सांगू शकता. 7 मीटर विड्थ, 1 CR प्रथमेश फाटे, गुड. 75 लाख to 1 CR, गुड. वन CR, कमीत कमी आपल्याला 1 CR पर्यंत 7 मीटर विड्थ, 1 किलोमीटरचा रोड, स्टेट हायवे असेल तर कमीत कमी 1 CR जे आहे ते तुम्हाला लागतील. मग जास्तीत जास्त 2.5 CR पर्यंत पण ते डिपेंड्स ऑन रोड. कोणत्या क्वालिटीचा रोड बनवता, कोणत्या एरियामध्ये रोड बनवता, तिथली सबसॉईल कशी आहे, मग तिथं तुम्हाला हा स्टार्टा लवकर अवेलेबल आहे की खराब आहे, ह्या सर्व गोष्टी पाहून त्यानुसार तुम्हाला जो आहे तो हे करावं लागेल. ओके, ठीक आहे. आपल्या सब्जेक्टकडे येऊया. ठीक आहे. 25 रोल नंबर, ओके, ठीक आहे सर. Driver traveling ahead should be able to overtake slow moving vehicles at reasonable intervals without causing
obstruction or hazard to traffic of opposite direction. The driver entering a uncontrolled intersection, he should have sufficient visibility to enable him to control his vehicle in order to avoid collision. साईड डिस्टन्स म्हणजे थोडक्यात काय, एखादं ऑब्जेक्ट पुढून येतंय, तुम्ही इकडून बाईक घेऊन किंवा काय घेऊन जाताय, ते ऑब्जेक्ट दिसेपर्यंत तुम्हाला जी सर्व स्पेस आहे तो म्हणजे साईड डिस्टन्स आहे. पण ज्यावेळेस एखादं कोलिजनवर ऑब्जेक्ट दिसलं त्यावेळेस तुम्ही काय करताय, तुमचा स्वतःचा स्पीड असेल तो कमी करताय आणि थांबताय किंवा काय करताय का, तर तुमच्या मनामध्ये भीती तयार होते की ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहे, म्हणून तुम्ही तुमची गाडी जी आहे ती स्लो चालवतो. ओके, कोणकोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात साईड डिस्टन्सवरती, त्यामध्ये पहा. फर्स्ट वन इज द स्पीड ऑफ द व्हेकल. बरोबर ना, स्पीड ऑफ द व्हेकल. आणि MCQ मध्ये दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, आणि हा फॅक्टर ऑप्शनमध्ये असतो. विच फॅक्टर इज अफेक्टेड ऑन साईड डिस्टन्स, आणि त्यामध्ये नंबर ऑफ ऑप्शन असतील, आणि त्यामध्ये फर्स्ट ऑप्शन असेल स्पीड ऑफ द व्हेकल. जास्त करून हाच ऑप्शन इम्पॅक्ट करतो साईड डिस्टन्सवरती, गाडीचा स्पीड. ओके, लक्षात ठेवा, स्पीड ऑफ द व्हेकल इज मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन दिस साईड डिस्टन्स. ओके, सेकंड वन इज द फ्रिक्शनल रेजिस्टन्स ऑफ द रोड सरफेस. पहा ना, स्पीड का स्पीड ऑफ द व्हेकलच का फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट आहे. पहा, जर तुमच्या गाडीचा स्पीड फास्ट असेल, जर तुमच्या गाडीचा स्पीड फास्ट असेल आणि पुढून येणारी गाडी पण फास्ट आहे, तर साईड डिस्टन्स तुमचा जो आहे तो लवकर कमी होईल, लवकरात लवकर कमी होईल आणि ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. साईड डिस्टन्स कमी भेटेल. जर तुमच्या गाडीचा स्पीड कमी आहे, पुढून येणारी गाडी पण स्लो आहे, तर तुम्हाला साईड डिस्टन्स हा जास्त भेटेल, तुम्हाला जागा जी आहे ती स्पेस जो आहे तो जास्त भेटेल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमच्या स्वतःला ॲनालिसिस करू शकता की गाडी पुढून आलेली आहे, त्यामुळे तुम्ही मग गाडी जी आहे ती आणखीन स्लो करू शकता. त्यामुळे स्पीड ऑफ द व्हेकल इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन द साईड डिस्टन्स. ओके, next the fractional resistance of the road surface. Next, height of driver's eye, slope of the road surface, perception time and brake reaction time. Perception time and brake reaction time, slope of the road surface, हे सर्व फॅक्टर्स आहे. आता यामध्ये लास्ट फॅक्टर काय सांगितलं आहे, परसेप्शन टाइम अँड ब्रेक रिॲक्शन टाइम. ॲक्च्युली तुमच्या बुकमध्ये मे बी नाही आहे. PIEV थेरी, PIEV थेरी डिग्रीला आहे, आणि यावरती MCQ टाईपमध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामला क्वेश्चन विचारतात. तुम्ही म्हणाल सर प्रत्येकच क्वेश्चन तुम्ही मानताय कॉम्पिटेटिव्ह एक्झामला विचारतात, तुम्हाला पण पडू शकेल मे बी, पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामला भरपूर हायवे इंजिनिअरिंग आणि जिओटेक्निकल इंजिनिअरिंग यावरती भरपूर विचारतात, आणि ॲडव्हान्स सर्वे और सर्वेइंग म्हणजेच बोथ प्लस ॲडव्हान्स और बेसिक. ओके, त्यामुळं हा सब्जेक्ट अतिशय व्यवस्थित करा. यामध्ये PIEV थेरी, P फॉर परसेप्शन, E फॉर इमोशन, V फॉर होलिएशन अँड PIEV, I फॉर इंटेलेक्शन. लक्षात ठेवा, असा पण एकदा क्वेश्चन आला होता PIEVचा लॉंग फॉर्म, तर त्यामध्ये वेगवेगळे लॉंग फॉर्म होते. P फॉर परसेप्शन, E फॉर इमोशन, I फॉर इंटेलेक्शन आणि V फॉर होलिएशन. P फॉर परसेप्शन. व्हॉट इज मीन बाय परसेप्शन, बघा इथं काय म्हटलंय, फॅक्टर्स अफेक्टिंग साईड डिस्टन्स लास्टचा पॉईंट आहे, परसेप्शन टाइम अँड ब्रेक रिॲक्शन टाइम. परसेप्शन टाइम अँड ब्रेक रिॲक्शन टाइम. परसेप्शन म्हणजे घटना कोणती घडते त्या घटनेचं ॲनालिसिस करणे. परसेप्शन करणे म्हणजे काय, एखादी घटना घडते, काहीतरी होऊ लागलंय रोडवरती, काहीतरी होणार आहे, ती घटना तुमच्या लक्षात येणे म्हणजे परसेप्शन होणे. म्हणजे तुमच्या मेंदूला लक्षात येणे की आता रोडवरती पुढून काहीतरी येतंय, आपण 4 व्हीलर घेऊन जातोय आणि अचानक काहीतरी तिथं कोणतरी बाईक जो आहे तो अचानक मधूनच घुसला आणि तो पुढे अचानक समोर येतोय. मग हे तुम्हाला काय व्हायला पाहिजे, परसेप्ट व्हायला पाहिजे, परसेप्शन व्हायला पाहिजे, म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. PIEV थेरी, परसेप्शन, इंटेलेक्शन, इमोशन, होलिएशन थेरी. ओके, म्हणजेच काय, तर तुमच्या लक्षात येणे की पुढे काहीतरी घडणार आहे, आता काहीतरी घटना घडणार आहे, ती तुमच्या लक्षात आले ब्रेनला. ओके, म्हणजेच परसेप्शन. सेकंड वन इज इंटेलेक्शन. इंटेलेक्शन म्हणजे काय, तर तुमच्या लक्षात आले की आता पुढे काहीतरी आहे, त्यामुळे तुम्ही काहीतरी आता रिॲक्ट करणार आहात. तुमच्या लक्षात आल्यानंतर तुम्ही काहीतरी रिॲक्ट करणार आहात. इंटेलेक्शन, लक्षात आलं, पूर्णपणे लक्षात आले सिच्युएशन, इंटेलेक्शन. नेक्स्ट इमोशन, P झाला, I झालं, E झालं.
इमोशन. इमोशन म्हणजे काय? ज्यावेळेस अचानक एखादी व्हेकल तुमच्या आडवी येते तर तुम्ही काय होता? घाबरता. इमोशन, अँग्रीनेस और सॅडनेस और समथिंग एल्स और हॅपीनेस. हॅपीनेस कधी होऊ शकतो? ज्यावेळेस कोण नसेल आडवं त्यावेळेस. पण कोण आडवा आला तर तुम्ही हॅपी नसणार आहे, अँग्री असाल, एक सॅड असाल, कारण तुमच्या मनामध्ये भीती तयार होईल. तुम्ही काहीतरी तुमच्या मनामध्ये अँग्रीनेस और समथिंग एल्स तयार होईल, म्हणजे इमोशन. अँड लास्ट वन इज अ ओलिएशन. लास्ट वन इज अ ओलिएशन म्हणजे फायनल ॲक्शन. म्हणजेच काय करता तुमचे ज्यावेळेस बघा परसेप्शन, इंटेलेक्शन, इमोशन, होलिएशन. होलिएशन म्हणजे फायनल ॲक्शन आहे. परसेप्शन म्हणजे काय? तुमचे अवयव तुमच्या ब्रेनला सांगतात. म्हणजे तुमचा हात कशावरती? तुम्ही 4 व्हीलर चालवताय, तुमचा ड्रायव्हिंग सीटवरती तुम्ही बसलेला आहात, ड्रायव्हिंग करताय, तुमच्या हातमध्ये स्टिअरिंग आहे आणि पायामध्ये काय असतं तर तुमचे ब्रेक्स आणि गिअर जे आहेत हातात असतात. पायामध्ये तुमचं जे आहे ते ब्रेक्स असतात. म्हणजे तुमचे मसल्स काय करतात? ब्रेक्स लावतात. आणि ते ब्रेक्स कोण लावायला सांगतं तर तुमचं ब्रेन सांगतं. सिच्युएशन ॲनालिसिस करून तुमचा ब्रेन सांगतो की आता आपल्याला ब्रेक लावला पाहिजे किंवा काय गिअर कमी केलं पाहिजे. मग हे जे आहे ते मसल्सला कोण सगळं सांगतं? सगळं अवयवांपर्यंत कोण पोहोचवतं तर ब्रेन पोहोचवतं. ब्रेनचं काम आहे अवयवांपर्यंत पोहोचवणं. मग ॲक्शन जे आहे ते तुम्ही होलिएशन करता. लक्षात येते? परसेप्शन, इंटेलेक्शन, इमोशन, होलिएशन. ही म्हणजेच काय आहे तर रोहन भोसले 64 रोल नंबर. मी काय रोल नंबर टाकायला आणखीन सांगितलं नाही आहे. तुम्हाला पडली आहे का पुढची लिंक? ॲडव्हान्स सर्विंगचं सब्जेक्टचे पडली असेल तर टाका. मग लिंक पडली आहे का तुम्हाला पुढच्या लेक्चरची? नो सर. नो सर. ठीक आहे, मग कंटिन्यू करायचं आहे की नको, की थांबायचं? कंटिन्यू करा सर. ओके, ठीक. परसेप्शन, इंटेलेक्शन, इमोशन, होलिएशन. आलं लक्षात? म्हणजे काय होतंय? ब्रेन तुमच्या मसल्सला सांगते, हाताला सांगते, पायाला सांगते, म्हणजे अवयवापर्यंत हा ब्रेन पोहोचवतोय. म्हणून मी एक डायग्राम दिलेली आहे तुमच्या नोटबुकमध्ये, बुकमध्ये वगैरे नसेल, जी माझ्या नोट्समध्ये किंवा काय असेल त्यातून मी तुम्हाला माझ्या नोट्समध्ये एक डायग्राम दिलेले आहे. ब्रेन काढलेला आहे, तिथं आय आणि ई लिहिलेलं आहे ब्रेनमध्ये, आणि पी खालती लिहिलेलं आहे डाव्या बाजूला. फर्स्ट ॲक्शन म्हणजे परसेप्शन, आय म्हणजे इंटेलेक्शन, सेकंड ॲक्शन ब्रेनमध्ये, इमोशन म्हणजे ब्रेनद्वारेच होणार आहे, आणि लास्ट वन इज अ होलिएशन म्हणजे फायनल ॲक्शन. नर्वस सिस्टीम. नर्वस सिस्टीम कधी होते? ज्यावेळेस एखादी गाडी जी आहे ते अचानक तुम्हाला आडवी येते त्यावेळेस तुम्ही स्वतः नर्वस होता, म्हणजे अँग्रीनेस होता और सॅडनेस होता, म्हणजे तुमचं इमोशन काहीतरी बाहेर होतं. मग तुम्ही काहीतरी रिॲक्ट करता. जर तुम्ही रिॲक्ट नाही केलं तर तुम्ही ॲक्सिडेंटमध्ये काहीतरी तुमचं होईल, हात जाईल, पाय जाईल, समथिंग होऊन जाईल. जर तुम्ही रिॲक्ट केलं, ब्रेनने लवकर तुम्हाला सांगितलं, जेवढा चांगला ड्रायव्हर तेवढा रिॲक्शन टाइम लवकर मिळतो. बघा, रिॲक्शन टाइम कशावरती डिपेंड आहे? स्पीड ऑफ व्हेकल आणि ड्रायव्हर ऑफ स्किल ऑफ ड्रायव्हर. म्हणजे ड्रायव्हर जेवढा चांगला आणि स्पीड ऑफ व्हेकल जेवढं कमी, त्यावेळेस रिॲक्शन टाइम तेवढा तुम्हाला जास्त मिळतो. लक्षात ठेवा, ह्या विरुद्ध गोष्टी आहेत. म्हणजे प्रोपोर्शनल अँड इनडायरेक्टली और डायरेक्टली, डायरेक्टली और इनडायरेक्टली. लक्षात येते? डायरेक्टली और इनडायरेक्टली, ह्या ज्या आहेत त्या विरुद्ध गोष्टी आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे टाइप्स ऑफ साईड डिस्टन्सेस. टाइप्स ऑफ साईड डिस्टन्स. आता साईड डिस्टन्स काय ते सर्व पाहिलं. मे बी मी 4थ्या 5व्या 6व्या पहिले जे 2-4 लेक्चर होते त्यामध्ये तुम्हाला सर्व डायग्राम्स वगैरे लावलेले आहेत. स्टॉपिंग साईड डिस्टन्सचे डायग्राम काढून पण घ्या म्हटलं होतं नोटबुकमध्ये, किंवा मी तुम्हाला ज्या नोट्स दिलेल्या आहेत माझ्या स्वतःच्या त्यामध्ये तुम्हाला स्टॉपिंग साईड डिस्टन्सची डायग्राम वगैरे पाहायला मिळत असेल. एक व्हेकल दिसत असेल तुम्हाला, त्यामध्ये दुसरं एक ऑब्जेक्ट दिसते, त्याची हाईट 0.15 मीटर आहे. मग लाईन ऑफ साईडद्वारे जेवढा डिस्टन्स त्यामध्ये असेल तो तुमचा स्टॉपिंग साईड. पण स्टॉपिंग साईड डिस्टन्स आणि साईड डिस्टन्समध्ये फरक काय? स्टॉपिंग साईड डिस्टन्स म्हणजे एखादा ऑब्जेक्ट दिसल्यानंतर तुम्ही काहीतरी रिॲक्शन देताय, आणि रिॲक्शन दिल्यानंतर तुमचा स्पीड और समथिंग एल्स ब्रेक अप्लाय होतोय, त्यावेळेस त्या गाडीपासून त्या ऑब्जेक्टपर्यंतचा डिस्टन्स म्हणजे स्टॉपिंग साईड डिस्टन्स. आणि साईड डिस्टन्स म्हणजे काय?
जोपर्यंत तुम्हाला एखादं ऑब्जेक्ट दिसत नाही आणि तुम्ही कोणतीच रिॲक्शन देत नाही तोपर्यंत तो सर्व जो डिस्टन्स आहे त्या ऑब्जेक्ट आणि तुमच्या व्हेकल मधला तो जो असेल तो साईड डिस्टन्स असेल, तो सेफ डिस्टन्स असेल. ओके. आणि स्टॉपिंग साईड डिस्टन्स म्हणजे काय? ज्यावेळेस एखादी व्हेकल चालवतोय आपण आणि पुढे काहीतरी दिसतंय, एखादं ऑब्जेक्ट दिसल्यानंतर तुम्ही स्वतःच्या मनाला अनालिसिस करताय की पुढे काहीतरी आहे, त्यावेळेस तुम्ही स्वतःचा स्पीड कमी करताय. तो स्पीड करून तिथपर्यंत डिस्टन्स और ब्रेक लावताय तिथपर्यंत डिस्टन्स म्हणजे जिथून ब्रेक लावताय तिथपर्यंत त्या व्हेकल टू त्या ऑब्जेक्ट पर्यंत डिस्टन्स म्हणजे स्टॉपिंग साईड डिस्टन्स. समजते? लक्षात येते? येस ऑर नो? येस सर. Okay, good. The clear distance ahead needed by a driver to bring this vehicle to a stop before meeting a stationary object on the road is called as a stopping, or लक्षात ठेवा ह्याचं पण एक दुसरं नाव आहे नॉन पासिंग साईड डिस्टन्स. स्टॉपिंग साईड डिस्टन्स हॅज अल्सो कॉल्ड ॲज अ नॉन पासिंग साईड डिस्टन्स. ओके, लक्षात ठेवा. आणि ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स हॅज अल्सो कॉल्ड ॲज अ पासिंग साईड डिस्टन्स. का? तर ओव्हरटेक करणे म्हणजे दुसऱ्या गाडीला, एखाद्या दुसऱ्या गाडीला जी पुढे आहे तिला पाठीमागं टाकून आपण पास करून तिला निघून जातो, म्हणून ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स हॅज अल्सो कॉल्ड ॲज अ पासिंग साईड डिस्टन्स अँड स्टॉपिंग साईड डिस्टन्स हॅज अल्सो कॉल्ड ॲज अ नॉन पासिंग साईड डिस्टन्स. कारण स्टॉपिंग साईड डिस्टन्समध्ये आपण कुणाला ओव्हरटेक वगैरे करत नाहीये. ओके, त्यामुळे त्याला नॉन पासिंग साईड डिस्टन्स असं म्हणतात. आता यावरचे फॉर्म्युले ते पण कसे समजवायचे काय ते सगळे मी सांगेल. अतिशय सोपं आहे, उद्या सांगेल, एक्सप्लेन करेल. त्याच्यावर ते पुन्हा नंतर ओव्हरटेकिंग साईड डिस्टन्स तो पाहूयात, इंटरमिडिएट साईड डिस्टन्स तो पाहूयात, मग फॉर्म्युलेज बघूयात आणि मग प्रॉब्लेम्स बघूयात. ठीक आहे? ओके. काय आजचं समज नसेल तर विचारा. माझ्या सब्जेक्टचं ओके वाटत असेल तर ओके म्हणा आणि तुमचे हे टाका, रोल नंबर्स टाकू शकता. काय अडचण असेल, प्रॉब्लेम असेल तर विचारा. सर पीपीटी राईट डाऊन करायचंय. नो, नोट्स राईट डाऊन केले तरी बस. नोट्समध्ये फक्त कर्वचा पॉईंट नाही आहे. आता मी काही काढत नाही आहे, ते तुम्ही लिहा. त्या पीपीटी मधला कर्वचा पॉईंट लिहा तेवढा तुम्ही. ओके. MCQ पण दिलेले आहेत. आपण पाहूयात, 2 चॅप्टर कंप्लीट होऊ द्यात, असाइनमेंट देऊयात, पुन्हा नंतर MCQ पाहूयात, पुन्हा नंतर टेस्ट घेऊयात, सर्व करूयात. काही प्रॉब्लेम येणार नाही तुम्हाला. हायवे इंजिनिअरिंगमध्ये तुमचा टॉप झाला पाहिजे. 70 आउट ऑफ 70 कमीत कमी 10 स्टुडंट पाहिजेत मला. आणि अतिशय सोपा सब्जेक्ट आहे. फक्त लक्षात घ्या, काय अडचण येत असेल तर मला विचारत चला. नो प्रॉब्लेम ना? काही नाही आहे प्रॉब्लेम तुम्हाला?